नमस्कार मंडळी, चहासोबत खायला काहीतरी झणझणीत आणि कुरकुरीत हवं असेल तर आजची रेसिपी आहे तुमच्यासाठी। हा पदार्थ दिसायला एकदम साध्या वड्यासारखा आहे, पण त्याची चव तुम्हाला नक्कीच सरप्राईज करेल। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 5-6 तास भिजत घातली होती, किंवा तुम्ही रात्रभर पण भिजत घालू शकता। आणि मिक्सरमधून याची मी आता न पाणी घालता बारीक करून घेणार आहे। इथे 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 6 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर हे पण न पाणी घालता बारीक करून घेऊया। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता। तर डाळ आपण आता मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। मिरची, धने, जिरे आणि लसूण बारीक केलेला, 2 चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे, आणि 2 चिमूट आपण हिंग घेतलेला आहे। इथे मी 4 चमचे बेसन घेतलेले आहे, आणि 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि 3 उभे कांदे चिरून घेतलेत। तर आता आपण हे मिक्स करूया, आणि जर थोडंसं घट्ट वाटलं तर आपण थोडंसं पाणी घालूया। तर पाणी घालण्याची पण काही आवश्यकता नाही आहे। छान असं डाळीमध्ये, कांद्याच्या पाण्यामध्ये मस्त असं आपलं मिक्स झालेलं आहे। तुम्ही करता करता पण वडे तळू शकता, किंवा करून ठेवू शकता। मस्त असे आपण आता वडे करून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे। तेल गरम झाल्यानंतर ना गॅस आपण बारीक करणार आहोत, आणि छान असे वडे तळून घ्यायचे। जास्त जाड पण करायचे नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत करायचे। मोठ्या गॅसवरती तळल्यानंतर ना आतमध्ये कच्चे राहतील, त्याच्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे। तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर, आपण पुदिन्याची चटणीचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही ते बघून करू शकता। मस्त अशी त्याच्या चटणी बरोबर हे वडे लागतात, किंवा असंही तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता। आता पावसाळ्याचे दिवस येतील, तर छान असे आपले कुरकुरीत तळून झाले, तुम्ही बघू शकता मस्तपैकी। मस्त असा कुरकुरीत डाळ वडा किंवा मसाला वडा तयार झाला, तुम्ही बघू शकता। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो। थँक्यू।